विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो सर्वांना. सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि इतक्या पावसात आपण सगळेजण लेक्चरसाठी आलात, उपस्थित आहात. आपण आजच्या लेक्चरची सुरुवात पण इथूनच करणार आहे. जो काही MPSCने अभ्यासक्रम आपल्याला दिलाय तो काही नवीन नाही आहे आपल्यासाठी. ऑलरेडी आपण याच्यावर डिस्कस करतोय. UPSCचा जशाच्या तसा सिलेबस MPSCने दिलाय. जो काही पहिला पेपर आहे, जनरल स्टडीज मधला पहिला पेपर आहे, त्याचं जे काही नाव आहे इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ वर्ल्ड, थोडं वर्ल्ड हिस्ट्री आहे, थोडं वर्ल्ड जॉग्राफी आहे, सोसायटी आहे, वुमन महिलांचा पार्ट आहे. सेम टू सेम UPSCचा सिलेबस इथे आलेला आहे. आपण पहिला जो सिलेबसचा पहिल्या पेपरचा पहिला जो पॉइंट आहे, इंडियन कल्चर पासून सुरुवात करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काही कलर पेन लागतील. जो सिलेबस तुम्हाला दिलाय त्या सिलेबसवर कलर पेननी आपल्याला नंबरिंग करायची आहे. UPSCने नंबर दिलेले आहेत, MPSCने नंबर काढून टाकलेले आहेत, एवढाच फरक आहे. त्याला नंबरिंग करूया, म्हणजे आपण कुठे आहे, काय आहे, जेव्हा मी प्रश्न देईन ते कोणत्या टॉपिकवर आहेत हे आपल्याला कळेल. मग त्याला नंबरिंग देऊया. पुढे आपण त्याला नंबर देऊया. रायटिंगसाठी पेन पण एक वेगळा लागेल, जो निरंतर कंटिन्यू सोबत ठेवायचा आहे. काही कलर पेन ठेवायचे. सुरुवात करूया कल्चर पासून. कोण सांगेल व्हॉट इज कल्चर, किंवा मराठी सांगूया, किंवा संस्कृती म्हणजे काय. आणि आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे, इंडियन कल्चर विल कव्हर द सायलेन्स ॲस्पेक्ट ऑफ आर्ट. आर्ट फॉर्मचा अभ्यास करायचा आहे, लिटरेचरचा अभ्यास करायचा आहे, साहित्याचा आणि आर्किटेक्चरचा अभ्यास करायचा. कुठून तो कुठपर्यंत? एन्शियंट टू मॉडर्न पर्यंत, प्राचीन ते आधुनिक. प्राचीन भारतापासून ते आत्तापर्यंत कला, साहित्य आणि वास्तुकला चा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कोण सांगेल की व्हॉट इज कल्चर, संस्कृती म्हणजे काय. तसं जर बघितलं आपण तर प्राणी किंवा जनावर यांची काही संस्कृती आपल्याला दिसते का? नाही. पृथ्वीवर मानव हा तो प्राणी आहे ज्याने आपली संस्कृती विकसित केली. मानव म्हणजे आपण एक संस्कृती तयार केली आहे. काय असते संस्कृती, कशाला म्हणायचं संस्कृती, मी काही मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगत पण आहे की शब्द समजून घ्यायचा आपल्याला, शब्दाची फिलॉसॉफी समजून घ्यायची आहे. आणि प्रश्नामध्ये जे उत्तर बनते आहे त्या उत्तरामध्ये त्याला व्यवस्थितरित्या स्किलफुली मांडायचं. बोर्डवरचं जी सिलेबसची पहिली लाईन आहे, ज्याला दिसत नसेल लांबून, तर मी सांगतोय, आवाज शेवटपर्यंत येत आहे. कल्चर, व्हॉट इज कल्चर, कल्चर म्हणजे काय. आणि त्याच्या पुढे जर गेलो तर आर्ट, कला, लिटरेचर, साहित्य. MPSCला
फार फार धन्यवाद देऊ आपण की ज्यांनी सुंदरसा सिलेबस दिलाय आणि रायटिंग मध्ये दिलाय. या निमित्ताने तुम्ही शिकाल आणि एक छानसा कॉन्फिडन्स तुम्हाला निर्माण होईल. लिहिण्याचं काही फार टेन्शन घेऊ नका. बापा बापा काय मोठा सिलेबस आला. फेलच्या कॅटेगरीतले विद्यार्थी जे आहेत, 90% जे विद्यार्थी फेल होतात त्यांची भाषा क्लासमध्ये बसणाऱ्या, तुम्ही इथं बसणाऱ्या मुलांनी करायची नाही. काही विषय नाही आहे, 9 असू द्या 10 असू द्या. एक छोटासा फॉर्म्युला तयार केला आहे आपण. जो काही डाटा आहे किंवा जे काही शब्द आहेत त्याला शिकूया, अभ्यासूया. नंतर त्याला एक स्किलफुल रायटिंग मध्ये आणूया. काही घाई गडबड करायची नाहीये. म्हणून कल्चर जे आहे, ज्याला संस्कृती म्हणून सुरुवातच आपण इथून करू की मानव हा एकमेव पृथ्वीवरचा प्राणी आहे की ज्याने स्वतःची संस्कृती निर्माण केली. मग संस्कृती म्हणजे काय, तर पहिले साध्या भाषेत आपण काही समजण्याचा प्रयत्न करू. आपल्याला एन्शंट ते मॉडर्न पर्यंत या 3 गोष्टी बघायच्या: आर्ट, कला, लिटरेचर, साहित्य. प्राचीन काळापासून तर आतापर्यंत. उदाहरणार्थ साहित्य म्हटलं तर आपण अभ्यास करूया ग्रंथांचा. वेद, वेदांग, पुराण, निरुक्ती किंवा महाकाव्य. हे जे काही ग्रंथ आहेत, साहित्य आहे, याचे 2 वेगवेगळे पार्ट पण करूया. बौद्ध संस्कृती. बौद्ध संस्कृतीमध्ये गेलं तर तुम्हाला दिसेल त्रिपिटक, विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक. साहित्य आहे. आपल्याला प्रश्न विचारला पण आहे. 2000 वर्षापूर्वीचा बौद्ध धर्म अजूनही टिकून आहे, अजूनही आहे, पुढे पण राहील. आपल्याला प्रश्न विचारला की हे कसं शक्य आहे. हा प्रश्न जो आहे हा या टॉपिकशी रिलेटेड आहे. साहित्याचं खूप मोठं योगदान आहे. विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक. हे जे काही विहार दिसतात, स्तूप दिसतात, केव्स दिसतायत, मॉंग भिक्खू लोक राहतात, त्यांनी काय आर्किटेक्चर आहे. जर तुम्ही मुंबईकडे गेले तर लोणावळ्याच्या पुढे तुम्हाला कारले भाज्या, सुंदरशा केव्ज आहेत. तिथं मॉंग भिक्खू राहायचे, अभ्यास करायचे. साहित्य शिकूया हळूहळू आपण. पहिले सुरुवात करूया आपण की साहित्य म्हणजे काय. आर्ट, लिटरेचर, आर्किटेक्चर आणि कल्चर म्हणजे काय, इथून सुरुवात करूया. व्हॉट इज कल्चर. एक प्रश्न पण असा गंमत जम्मत आपण तयार करूया की संस्कृती म्हणजे काय. एक पेज मध्ये वर तुमचं नाव लिहायचं आहे, वर्ड लिहायचे, किती वर्ड मध्ये लिहित आहे, आणि एक टाइम लिहायचा की किती वेळ लागला तुम्हाला. लागू द्या 15 मिनिटं, 20 मिनिटं, 30 मिनिटं. आणि नॉर्मली शब्द किती लिहिताय ते मोजून घ्या. तुम्ही लिहिलेलं आणि मी समजून सांगितल्यानंतरच्या आन्सर मध्ये चेक करायचं. एक साधं साधं. बरेच विद्यार्थ्यांचे नवीन चेहरे पण दिसत आहेत. खूप सारे विद्यार्थी नवीन दिसत आहेत, चेहरे नवीन दिसत आहेत. वेलकम आहे सर्वांचं. जवळजवळ क्लासेस नवीन दिसत आहेत. यस. एक चांगले अधिकारी बनूया आपण, न घाबरता, न खूप मोठा सिलेबस आलाय, खूप सुंदर सिलेबस आलाय.
बघूया संस्कृती म्हणजे काय. एक पहिले साध्या शब्दात काही समजून घेऊया, काही साध्या शब्दात समजून घेऊया. बघा, संस्कृती म्हणजे काय, जे आपल्याला आर्ट, लिटरेचर आणि आर्किटेक्चर सोबत जोडायचं आहे. ते काय आहे, मानवाने जी काही संस्कृती तयार केली ते काय आहे. तर याची सुरुवात जी आहे, ज्याला आपण संस्कृती म्हणू, त्याची सुरुवात प्राचीन काळामध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती, नदीच्या किनाऱ्यावर मानवाने जी काही प्रगती केली त्यामध्ये आपल्याला दिसते. जिथून आपल्याला रेकॉर्ड माहिती आहे, जिथून आपल्याला काही गोष्टी अवेलेबल आहेत, त्यामध्ये मानव संस्कृती जी आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं घेऊया. हडप्पा संस्कृती. पुढे मी याला फर्स्ट अर्बनायझेशन पण म्हणणार आहे. पुढे मी याला पहिलं शहरीकरण. शहरीकरण म्हणजे काय, नॉन ऍग्रिकल्चर वर चालते. ऍग्रिकल्चर करणाऱ्यांनी गॅरंटी दिलेली आहे, म्हणजे सरप्लस ऍग्रिकल्चर जिथे असते तिथे शहरीकरण असते. हे संस्कृती, मानव संस्कृती मधलं पहिलं शहरीकरण आहे. बघूया, हळूहळू समजेल, काही नाही. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा पासून जर अभ्यास आपण केला, दोन संस्कृती जवळजवळ सोबत चालल्या. काय, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, हडप्पा संस्कृती, आणि दुसरं ज्याला तुम्ही इराण, इराकच्या पुढे त्याला इजिप्त म्हणूया, किंवा मेसोपोटेमिया जे आहे तिथे पण संस्कृती विकसित होते नाईल नदीच्या किनाऱ्यावर. त्याची सध्या काय आपल्याला आवश्यकता नाही. पहिले आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. आता जर आपल्या सिलेबसला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सोबत जर जोडलं, कारण आपल्याला सिलेबस मध्ये काय म्हटलं, एन्शियंट टू मॉडर्न पर्यंतचा अभ्यास करायचा आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हडप्पा मध्ये साहित्य होतं का रे? साहित्य आहे का, म्हणजे लिटरेचर आहे का, ग्रंथ आहेत का? नाही. जे काही आहे ते असे नाणे आहेत, कॉइन, आणि त्याच्यावर काहीतरी असं दिसतंय लिहिलेलं, पण ते काही भाषा काय आहे ते आपल्याला वाचता आलं आणि त्याचे मिनिंग कळलं नाही. भविष्यात जर तुमच्यापैकी कोणी PhD केलं तर करा. कॉइन आहेत, पण ते आपल्याला फार कमी आहे, जे वाचता पण येणार नाही, शब्द पण कळणार नाही. त्यामुळे साहित्य नाहीये. काही मूर्त्या आहेत, त्यांचं स्ट्रक्चर आहे, आर्किटेक्चर आहे. म्हणजे ज्याला स्विमिंग टँक, एक टँक आहे मोठा, बघा टँक आहे पाण्याचा. त्यांनी रसायनशास्त्राचा म्हणजे केमिकलचा शोध लावता त्यांच्याकडे. पाणी गळत नाही आहे, लीक होत नाही, असं केमिकल बनवलंय त्यांनी. म्हणून आपल्याला जर आपण म्हटलं आर्ट, कलाचा अभ्यास करू, काय आहे का इथे, लिटरेचरचा अभ्यास करू, तर लिटरेचर मध्ये आपल्याला दिसते की लिटरेचर नाही आहे. आर्किटेक्चर मध्ये जर थोडासा बघितलास तर आपल्याला काही रूपरेषा दिसत आहेत. त्यांचे जे घर आहेत ते असे व्यवस्थित दिसत आहेत आपल्याला. व्यवस्थित रस्ते जे आहेत ते असे बरोबर स्क्वेअर मध्ये दिसत आहेत. जे काही आन्सर लिहिणार आहे आपण, त्या आन्सर मध्ये आपण असं सगळं व्यवस्थित करणार आहे. म्हणून संस्कृती मध्ये मी पहिलं नाव घेणार आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. मग मानवाने जे काही संस्कृती, जे बाकी प्राण्यांना कोणाला जमले नाही, ते काय आहे, तर संस्कृतीची डेफिनेशन बनवूया. त्याची आपल्याला तेवढी गरज पडणार नाही, पण काही लिखाण करूया.
संस्कृती म्हणजे काय साध्या भाषेत सांगायचं तर मानवाने भाषा विकसित केली, भाषा बोलण्याची. प्राणी पण आवाज काढतात, त्यांची पण काहीतरी भावना व्यक्त करण्याचे काही मुद्दे आहेत, पण आपण त्याच्यात खूप सारा विकास केला. म्हणून संस्कृती म्हणजे भाषा, लँग्वेज. आपण तर खूप पुढे आलो आता, मॉडर्न पर्यंत म्हटलं तर व्याकरण आहे, आता व्याकरण है ना, शुद्ध. म्हणून खूप विकास झालाय आता भाषेचा. आता व्हॉट्सअपची वेगळी भाषा आहे है ना, टीसी लिहितात, टीसी टेक केअर, तब्येत खराब आहे म्हटलं की टीसी. प्लीज कोणी लिहित नाही, PLZ लिहितात, प्लीज है ना. काही भाषा फारच मॉडर्न बनल्या आहेत, इंग्लिश विशेष म्हणजे. म्हणून संस्कृती म्हणजे काय तर मानवाची भाषा आहे. कल्चर म्हणजे काय तर भाषा आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला दिसतात. एकदम सुरुवातीला प्राचीन जिथून आपल्याला अभ्यास आहे तिथून जर आपण बघितलं, दुसरं जर बघितलं तर साहित्य. मानवामधला एक महत्वाचा गुण जो आहे तो आहे साहित्य, लिटरेचर. आपण साहित्य तयार केलं, भाषा, त्याचं साहित्य, त्याचं व्याकरण. म्हणून साहित्य महत्वाचं आहे. आपण पुढे मॉडर्न मध्ये येऊ. साहित्याचा काय, ब्रिटिशांच्या विरोधात लढताना आपल्याला दिसते की जे आपले नेते आहेत त्यांचं प्रत्येकाचा पेपर दिसतो आपल्याला, साहित्य दिसते, पुस्तक दिसते. त्यावेळेला फार लोक काही शिकलेले पण नाही, पण आपल्याला पेपर दिसत आहेत. आगरकरांचा पेपर दिसतोय, सुधाकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पेपर आहे, मूकनायक, जनता, लोकमान्य टिळकांचा पेपर आहे. राष्ट्रीय आंदोलनामध्ये साहित्याचा फार महत्वाचा रोल आहे. सध्या प्राचीन पासून घेऊया. म्हणून भाषा आहे, साहित्य आहे, फेस्टिवल्स आहेत, सण आहेत, दिवाळी आहे, दसरा आहे, रक्षाबंधन आहे. त्याला आपण संस्कृती म्हणूया. डान्स आहे काय ना, पुढे त्याला कलामध्ये डान्स, मूर्तिकला आपल्याला दिसते. प्राचीन इंडस व्हॅलीचा जर आता विषय निघला तर तिथं मूर्ती दिसतात आपल्याला. आणि कशा मूर्ती आहेत, महिलांच्या नृत्य करण्याच्या मूर्ती आहे ना. म्हणजे महिलांना इक्वल स्टेटस होतं. म्हणून आपल्याला दिसते की मूर्ती. अभ्यास करूया आपण मूर्तिकलेचा. मूर्तिकलेचा अभ्यास करताना, आर्ट फॉर्म मध्ये अभ्यास करताना मूर्तिकलेचा एक घेऊया. कोण सांगेल सगळ्यात पहिले जी काही मूर्ती बनली ते कोणत्या भागात बनली, आणि मूर्तीचा विकास, मूर्तिकलेचा विकास म्हणून कला शब्द वापरू, मूर्तिकलेचा विकास जो आहे. आर्ट मध्ये आपल्याला दिसते की मूर्तिकलेचा जो विकास आहे तो गांधार, आणि इथे जे काही मूर्ती बनल्या आहे ते इंडो ग्रीक कल्चरच्या दिसतात आपल्याला. पुढे आपल्याला दिसतात की हा जो काही पार्ट दिसतो मथुरा, लाल रंगाच्या मूर्त्या आहेत. पुढे गेलो तर अमरावती, जे खाली आहे महाराष्ट्राचं नाही, खालचं दक्षिण मधलं अमरावती जे आंध्रामध्ये आहे. याचा असा विकास होत गेला.
संगमरवरच्या मूर्तिकला इथे संगमरवरचा दगड आहे. संगमरवरचा म्हणजे एकदम शार्प, तेवढी कला विकसित झाली आहे ती. इथे आपल्याला लाल रंगाच्या मूर्त्या दिसतात, लाल मैदानी प्रदेश, लाल किल्ला, मथुरा वरचा भाग जो तर लाल दगड मिळतो तिथं. पण आर्ट फॉर्म मध्ये मूर्तिकलेचा आपण एक वेगळा अभ्यास करू. म्हणून आपल्याला दिसते की मानवाने मूर्तिकलेचा विकास केला. फेस्टिवल, सण वेगवेगळे त्याचा विकास केला. याला आपण संस्कृती म्हणूया. याला आपण संस्कृती म्हणूया. हे जे काही संस्कृती आहे याला आपण 3 शब्दामध्ये डिवाइड करू. एक आर्ट फॉर्म मध्ये डिवाइड करू. आर्ट मध्ये आपण जास्त जो काय अभ्यास करू तो पेंटिंगचा करू, मूर्तिकलेचा करू. पुढे जर गेलो आपण तर दिसते आपल्याला साहित्य, आर्किटेक्चर. म्हणून आता भारतीय शब्द वापरूया. भारतीय संस्कृती मध्ये आपण जो काही अभ्यास करतोय त्या अभ्यासामध्ये पण कल्चरला समजण्याचा प्रयत्न केलाय आपण. आता आन्सर मध्ये याला कसं बसवायचं आपण बसूया, पहिले समजून घेऊया. म्हणून कल्चर जे आहे ते मानवाने विकसित केलाय. इंडस व्हॅली सिव्हिलाय पासून आपल्याकडे कल्चर आहे. व्यापार, देवाणघेवाण, सण, हे सगळं आपल्याला दिसते. आता यामधला जो डिस्कशनचा पार्ट आपण करूया तो आहे साहित्य, कला किंवा ज्याला आर्किटेक्चर म्हणून वास्तुकला. वास्तुकलेमध्ये पण आपल्याला दिसते की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून तर नॉर्मली ताजमहल पर्यंत वास्तुकलेचा आपण अभ्यास करूया. मुघलांची वास्तुकला, मुघलांचे डोम कसे विकसित झाले, हा सगळा अभ्यास आपल्याला वास्तुकलेमध्ये करूया. स्तूपचा अभ्यास करूया. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे जे अस्थी आहेत त्या अस्थी ठेवण्यासाठी स्तूपांची निर्मिती झाली, स्तूप तयार झाले है ना. त्याचा अभ्यास करूया. आन्सर मध्ये डायग्राम काढायची आहे. म्हणून जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपण आता करण्याचा प्रयत्न करूया. एक पॉइंटनी त्याला अभ्यास करूया आपण. म्हणून फर्स्ट टाइम असा स्ट्रक्चर आपल्याला दिसते. स्तूप, डोम म्हणा वाटलं. हे जे काही स्तूप आहे या स्तूपाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. याचे नाव आहे, सगळा अभ्यास करूया. म्हणून संस्कृती, मग याचा काय फायदा आहे, काय त्याचा उपयोग आहे. उदाहरणार्थ साहित्याचा जर अभ्यास केला, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, स्तूप, वास्तुकला, विहार, हे असल्यामुळे, हे असं विकसित झाल्यामुळे तो जो प्रश्न आहे जो सुरुवातीला आपण अभ्यासतो आहे की 2500 वर्षे झाले तरी बौद्ध धर्म अजून टिकून का आहे. त्याचं कारण आहे साहित्य, त्याचं कारण आहे आर्किटेक्चर. विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक, पुन्हा त्याचे भाग अभ्यासू. आपल्याला आहे सगळं अभ्यासायचं आहे. जर टॉपचे मार्क घ्यायचे, मेरिट मध्ये यायचं आहे तर अभ्यासायचं. मी सांगतोय सगळं, शिकवतोय. मग आता आपल्याला 3 शब्द आहेत.
जर एकत्रित आन्सर विचारलं तरी आपल्याला आहे. एक विचारून किती प्रश्न विचारेल तेवढे प्रश्न तयार करून घेऊ, चेक करून घेऊ, त्याचे मॉडेल आन्सर मी बनवून देतो. पहिले समजून घ्या, समजलं लय महत्वाचं. शब्द समजलं लय महत्वाचं. ज्यांना जागा नाही ते बोला इथं बसा, वाटल्यास इथं आहे 2 जागा आहे तिथं बसा. चेअरचा आवाज नका करू, फक्त काही हे चालू आहे. लक्षात येते का बघा. झालं पहिला टॉपिक. काय प्राचीन भारतापासून आधुनिक काळापर्यंत कला कशी विकसित झाली, त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मी दिलाय मूर्तिकला कशी विकसित झाली, मंदिर कसे विकसित झाले. आपल्याला दिसते मंदिराचे पण खूप प्रकार आहेत. बंगालच्या तिकडे गेलो तुम्ही, भुवनेश्वर वगैरे त्या भागात गेले, पूर्व भारतात एक वेगळ्या पद्धतीचे मंदिर आहे. स्ट्रक्चर देतो काढून, ते लिहायचे, डायग्राम काढायचे, त्याचे मार्क नाही मिळणार है ना. उत्तर भारतामध्ये वेगळे दिसत आहेत, दक्षिण मध्ये वेगळे दिसत आहेत, महाराष्ट्रात वेगळे दिसत आहेत. खजुराहो सगळ्यात विकसित मंदिर, खजुराहोचे मंदिर बघूया. सगळ्यांचे वैशिष्ट्य आहेत. भुवनेश्वरच्या मंदिरांचं वैशिष्ट्य आहे, खजुराहोच्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रामध्ये असणारे प्राचीन मंदिर आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे. घेऊया आणि ते सगळं आपल्या 100 वर्ड 200 वर्ड मध्ये बसवायचं आहे. चांगले मार्क मिळतात. तुम्ही सांगा कुठून सुरुवात करायची. साहित्यातून करूया, कला क्षेत्रातून करूया, आर्किटेक्चर पासून करूया, सोपातून करूया. इथपर्यंत समजलं असेल हात वर करा. ठीक आहे. बोलायला खरं तर आपली संस्कृती आहे, बोललं पाहिजे त्याला, फंडामेंटल राईट्स आपल्या बोलण्याचा. पण आमच्या सरांनी तुम्हाला रेकॉर्डिंग सुरू आहे म्हणून गप्प बसवलेलं आहे. ठीक आहे. साहित्यापासून सुरुवात करू, डिस्कस करूया. आता साहित्याचा तर पहिला मुद्दा जर आपण म्हटलं की साहित्याचा विकास प्राचीन पासून तर आतापर्यंत कसा झाला. एक तर इंडस व्हॅली जिथे कल्चर सुरू झालं, मानव कल्चरची सुरुवात म्हणूया, तिथे आपल्याला साहित्य काही दिसत नाही. जे काही साहित्य आहे किंवा जे काही नाण्या आहेत, कॉइन आहेत, त्याच्यावर जे काही लिहिलेलं आहे ते आपल्याला अजून वाचता आलं नाही. ब्रिटिशांचा आपण थँकफुल मानू की ज्यांनी अशोकाचे जे पिलर आहेत, अशोक राजा अशोक, त्या पिलरवर जे काही साहित्य आहे, पिलरवर जे लिखाण केलेलं आहे, देवानाम प्रिय, देवाचा प्रिय, अशा अनेक ठिकाणी अशोकाने आपलं नाव देवानाम प्रिय टाकलेलं. फार कमी ठिकाणी त्याचा उल्लेख आपल्याला अशोक म्हणून दिसतोय. आणि श्रीलंकेचं साहित्य जे आहे, दीपवंश म्हणतात त्या साहित्यात. दीप, श्रीलंका जे द्वीप आहे, दीपवंश साहित्याचा रेफरन्स घेतला तर आपल्याला लक्षात येते की अशोकाचे जे पिलर आहे त्या पिलरवरचा हा सगळा स्ट्रक्चर आपल्याला दिसतो. म्हणून आपण साहित्यापासून सुरुवात करू. साहित्य काय आहे? उदाहरणार्थ ऋग्वेद, अथर्ववेद, वेद, वेदांग, पुराण. कोण सांगेल किती पुराण आहेत? 18 पुराण आहेत. वेदांग किती आहेत? 6 वेदांग आहेत. ज्योतिष, निरुक्ती, शिक्षा, व्याकरण, कल्प, छंद. म्हणून आपण साहित्याचा पहिला अभ्यास करूया. मग आपल्याला काय दिसते? आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला न घेता आपण घेऊया वेद पासून, वैदिक संस्कृती पासून. चालेल? इथून आपण याची सुरुवात करूया.